रविवारचा बेत बोकडाचं मटण चवीला इतकं भारी झालं की न खाणाऱ्यांनीही खाऊन घेतलं. लुसलुशीत शिजलेलं होतं अत्यंत. त्यासाठी मी 1 किलो बोकडाचं मटण आणलं होतं. त्याला स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलं. स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलं आणि मॅरिनेट करण्यासाठी त्यामध्ये तिखट, हळद, मीठ आणि थोडंसं दही घातलं. मिक्स करून त्याला मॅरिनेशनसाठी 1 तास ठेवलं. थोडंसं तेलही घातलं. रेस्ट करण्यासाठी 1 तास ठेवून दिलं. त्यानंतर वाटण तयार करण्यासाठी 2 मोठ्या आकाराचे कांदे, लसूण, खोबरं, कोथिंबीर, धने, जिरं, लहान आणि मोठी विलायची याला मिक्सरला छान भाजून आणि मटण शिजवण्यासाठी कुकरला लावलं. 4 ते 5 शिट्ट्या दिल्यानंतर तयार केलेलं वाटण मी एका पातेल्यात टाकलं. अर्ध काढून ठेवलं कारण आपल्याला सुक्कं पण करायचं आहे. मसाला छान भाजून घेतला. त्यानंतर त्यामध्ये तिखट, हळद, मीठ आणि एव्हरेस्टचा मटण मसाला घातला 1 चम्मच. शिजलेलं मटण त्यामध्ये घातलं. फिरवून घेऊ आणि 1 वाफ आल्यानंतर त्यामध्ये ग्रेव्हीसाठी पाणी घालू. ज्या पाण्यामध्ये मी मटण शिजवायला टाकलं होतं तेच पाणी मी ग्रेव्हीसाठी वापरलं. त्यानंतर मला एक्स्ट्रा पाण्याची गरज पडली नाही. ग्रेव्हीला उकळल्यानंतर मी मटण काढून ठेवलं. सुकं करण्यासाठी एका कढईमध्ये तेल टाकलं आणि उरलेलं वाटण त्यामध्ये घातलं. वाटण चांगलं भाजल्यानंतर त्यामध्ये मी तिखट, हळद, मीठ घातलं. तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलं. तेल सुटल्यानंतर मी त्यामध्ये काढून ठेवलेलं मटण घातलं. छान मिक्स करून घेऊ. झाकण झाकून 1-2 वाफ येऊ द्यायची. त्यानंतर कोथिंबीर टाकून फिरवून घेऊ. तर तयार आहे बोकडाचं मटण. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.